मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकेत आणि आपण जबरदस्त ड्रामा, भावना आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहे। तर आपण पाहतो की ह्या भागामध्ये आशावरी आणि गौतमच्या प्रेमाचं गुपित, शर्वरीला समजलेलं सत्य आणि जय आणि शर्वरी यांच्यात झालेला जोरदार वाद, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे या पुढील भागांमध्ये। तर चला मग आपण हा संपूर्ण भाग अगदी सविस्तरपणे समजून घेऊयात। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की भागाची सुरुवात होते आशावरी आणि तिच्या बहिणींपासून। भागाच्या सुरुवातीला घरामध्ये एक वेगळंच वातावरण आपल्याला दिसत असतं। शर्वरी, मयुरी आणि इतर बहिणी एकत्र बसून बोलत असतात आणि त्यांच्यामध्ये थोडी मजा मस्करी सुरू असते। पण त्याच वेळी त्यांच्या मनामध्ये एक संशयही निर्माण झालेला असतो। शर्वरीच्या मनामध्ये एक प्रश्न सतत फिरत असतो की आपल्या घरातलं कोणीतरी आणि कोण असेल जो गौतम सोबत काहीतरी चालू आहे का? कारण काही दिवसांपासून गौतमचं आणि जयचं वागणं आणि घराजवळ दिसणं यामुळे तिला संशय येऊ लागतो। दुसरीकडे ते पाहतो की आशावरी मात्र खूपच घाबरलेली दिसते। तिच्या चेहऱ्यावरती सतत टेन्शन असतं आणि तिला मनामध्ये असं वाटत असतं की आपल्या मनामध्ये जे गुपित दडलेलं आहे ते कोणाला कळणार तर नाही ना। आशावरीला गौतमवरती मनापासून प्रेम असतं, पण तिचं लग्न मात्र दुसऱ्या मुलाशी ठरलेलं असतं आणि ती गोष्ट तिला आतून खूप त्रास देत असते। ती सततच विचार करत असते, जर घरच्यांना माझ्या आणि गौतमच्या प्रेमाबद्दल कळलं तर काय होईल। इकडे आपण बघतो की आशावरी आणि गौतमचा भावनिक संवाद चालू असतो। एक दिवस आशावरी खूप घाबरलेल्या अवस्थेत गौतमला फोन करते आणि तिचा आवाज थरथरत असतो। ती गौतमला सांगत असते की जयला आपल्या दोघांबद्दल संशय येऊ लागलेला आहे आणि मला त्याची खूप भीती वाटत आहे। हे ऐकताच गौतम शांतपणे तिला धीर देतो आणि तो प्रेमाने म्हणत असतो का तू काळजी करू नकोस, मी कोणालाही तुझं नाव सांगणार नाही, मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करतो आणि करतच राहणार। तेव्हा गौतमच्या ह्या शब्दांमुळे आशावरीला थोडासा धीर तर येतो, पण तिच्या मनातील भीती पूर्णपणे जात नाही। इकडे आपण दुसरीकडे पाहतो की लग्नाच्या पत्रिका येतात आणि भावनिक क्षण सुरू होतो। दुसरीकडे पमा घराच्या लग्नाच्या तयारीला व्यस्त असते आणि त्या दिवशी घरामध्ये आशावरीच्या लग्नाच्या पत्रिका येतात आणि घरात सगळेजण आनंदाचे वातावरण निर्माण करतात। पण पमा इतर आणि घरच्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसत असतो। ते सगळे पत्रिका पाहून खूप खुश असतात, पण आशावरीच्या मनामध्ये मात्र वेगळंच चाललेलं असतं। ती पत्रिका हातात घेते आणि तिच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी येतं। घरच्यांना असं वाटतं की हे अश्रू आनंदाचे अश्रू आहेत, पण खरं तर ते दुःखाचे अश्रू असतात, कारण तिचं मन अजूनही गौतम मध्येच अटकलेलं असतं। शर्वरीला सत्य समजायला इथे सुरुवात होते। दरम्यान शर्वरीला मनामध्ये संशय आणखीनच वाढतो। सुरुवातीला तिला वाटत असतं की कदाचित मयुरीला गौतम आवडत असेल, पण हळूहळू काही घटनांमुळे तिला वेगळंच जाणवू लागतं। ती आशावरीचा वागण्याचे बदल लक्षात घेते आणि तिची चिंता, तिचे शांत राहणं आणि तिच्या डोळ्यातील दुःख, आणि अखेर एक दिवस शर्वरीला मोठं सत्य समजतं। आशावरीचं गौतमवरचं प्रेम आणि ती त्याच्याच प्रेमामध्ये आहे हे सत्य समजताच शर्वरी पूर्णपणे हादरून जाते। ती मनामध्ये विचार करत असते की आशावरी इतकं मोठं गुपित लपवत होती आणि हे कसं होऊ शकतं। आशावरीने प्रेम लपवलं आणि तेही कुटुंबांसाठीच, आणि शर्वरीला समजतं की आशावरीने हे प्रेम कुटुंबाच्या इज्जतीसाठी आणि घरच्यांच्या भीतीपोटी लपवून ठेवलेलं होतं। ती स्वतःच्या आनंदात त्याग करते आणि कुटुंबाचा विचार करत होती। ही गोष्ट समजल्यावरती शर्वरी खूपच भावुक होते आणि तिला असं जाणवतं की जर आशावरीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं तर कोणालाच आनंद मिळणार नाही। इकडे शर्वरी मोठा निर्णय घेते आणि सत्य समजल्यानंतर शर्वरी ठरवते का ती आता आशावरीला साथ देणार आहे। ती मनाशीच ठरवत असते का मी माझ्या बहिणीचे आयुष्य खराब होऊ देणार नाही। तिला समजतं की ह्या सगळ्या प्रकरणात गौतम आणि ज्याच्याशी लग्न होणार आहे त्या मुलाचंही आयुष्य प्रभावित होणार आहे। जय आणि शर्वरीची जोरदार भेट होते आणि त्यानंतर येतो ह्या भागातील सर्वात जबरदस्त सीन, आणि जय आणि शर्वरीची अचानक भेट होते। जय आधीपासूनच रागात असतो आणि त्याला वाटत असतं की शर्वरीच्या घरातीलच जी मुलगी आहे ती श्रीमंतीसाठी गौतमला फसवत आहे। तो रागाने शर्वरीला म्हणतो की तुमच्या घरातल्या मुलींना फक्त पैशांचीच लालसा आहे का? तेव्हा
हे ऐकताच शर्वरीचा राग अनावर होतो. ती ठामपणे जयला उत्तर देते की तुम्हाला काहीही वाटू दे, पण माझी बहीण स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून कुटुंबासाठी लग्न करत आहे. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो आणि तिथेच आपला हा भाग संपतो आणि तिथे सस्पेन्स पण आहे. ह्या सगळ्या घटनांमुळे वातावरण खूपच तणावपूर्ण होतं. एका बाजूला अशावरीचे लपवलेलं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला शर्वरीचा तिच्या बहिणीसाठी घेतलेला निर्णय आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतो की जयचा वाढता संशय. ह्यामुळे पुढे काय होणार आहे याची उत्सुकता आणखीनच वाढून जाते. तर आपण पाहतो की पुढे काय होणार. अशावरीचं प्रेम घरच्यांना समजेल का? शर्वरी तिच्या बहिणींचं आयुष्य वाचू शकेल का? आणि जयला खरं सत्य कळेल का? हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पण हे सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.